सामानगडावरील आगीत होरपळलेल्या झाडांना जीवदान देण्याचं काम सुरू. रवींद्र बेळगुद्री यांनी वाढदिवसाचं औचित्य साधत सुरू केला स्तुत्य उपक्रम. आता गरज समाजातील इतर संवेदनशील वृक्षप्रेमींच्या सहभागाची. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे असं आपण केवळ म्हणतो, पण वनव्यामध्ये होरपळणारे वृक्ष पाहूनही आपलं मन द्रवत नाही. पण समाजामध्ये असे अनेक संवेदनशील वृक्षप्रेमी आहेत ज्यांचं मन अशा घटनांनी गहिवरतं. त्यातून त्यांच्या वृक्षप्रेमाला पान्हा फुटतो आणि मग त्यामुळं आगीत होरपळलेल्या वृक्षांना पुन्हा नव्यानं पालवी फुटते. गडिंग्लजमधील संवेदनशील नागरिकांचं हे वृक्षप्रेम सामानगडावरील वृक्षांनी गतवर्षीच अनुभवलेलं. मात्र काही माथेफिरू समाजकंटकांमुळे यंदाही त्या वृक्षांच्या वाट्याला तेच भोग परत आले. यंदाही लागलेल्या वणव्यात सामानगडावरील शेकडो वृक्ष होरपळले. त्यांना जीवदान देण्यासाठी विविध स्तरावरून हाक देण्याचं काम सुरू होतं. अशात पुन्हा गडिंग्लजमधील एक संवेदनशील व्हॉट्सअप ग्रुप माझं गडिंग्लजनं यासाठी पुढाकार घेतला आणि या ग्रुपचे सदस्य रवींद्र बेळगुद्री यांनी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत 5 टँकर पाणी या वृक्षांसाठी देऊ केला. माजी वनपाल बी.डी. काटकर, युवराज कित्तूरकर, फुलाजी खैरे, कैलास परीट, नरेंद्र पाटील, प्रशांत बाटे आदी वृक्षप्रेमींनी ते वृक्षांना घातलं. बेळगुद्री यांनी सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमात आता समाजातील इतर संवेदनशील वृक्षप्रेमींच्या सहभागाची गरज आहे. अशा संवेदनशील वृक्षप्रेमींनी माजी वनपाल बी.डी. काटकर यांच्याशी 9764 06 10 62 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय.